ज्या खेळाचे नियम देवेंद्र फडणवीसांनी बनवले होते, प्यादेही त्यांचे होते आणि रूलही त्यांचे होते, त्याच फडणवीसांचे रूल बदलणारा खिलाडी त्यांनीच तयार केला। फडणवीसांनी उभा केलेला एकनाथ त्या खेळाचे रूलच बदलणारे। लिहून घ्या, शिंदे सोपे नसणार आहेत। एकनाथ शिंदेंनी मुंबईत सध्या जो थैथयाट सुरू केलाय ते बघता त्यांनी भाजपलाही विचार करण्यास भाग पाडलेलं दिसतंय। भाजपनंच कधी काळी हवा भरलेले शिंदे आता भाजपवरच कुरघुडी करायला निघालेत असा प्रश्न। राज्यात भाजपनंतर शिंदेंचा पक्ष महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। शिंदेंनी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये चांगलं यश मिळवलं असलं तरी मुंबईत मात्र त्यांनी पाहिजे तेवढी मजल मारलेली दिसत नाहीये। अवघ्या 29 जागांवर त्यांनी आपले नगरसेवक निवडून आणले असले तरी खुद्द भाजपकडूनच आपल्या नगरसेवकांचा घोडेबाजार होणार असल्याची भीती वाटते का? की घोडेबाजार शिंदे करणार? भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतं। एकनाथ शिंदेंना हे चांगलंच माहिती आहे। त्यात मुंबई मनपात भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यानं त्यांना शिंदेंची साथ लागणार आहे। शिंदे मात्र सहजासहजी भाजपला साथ देऊन भाजपचा पहिला महापौर निवडून आणण्यास पाहिजे तशी ताकद देतील असं वाटत नाही। महापौर पदावर 2.5 वर्ष दावा ठोकणाऱ्या शिंदेंना भाजप कधीही दणका देऊ शकतं अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे शिंदे सध्या अतिशय सतर्क दिसतात। आपल्या नगरसेवकांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून त्यांना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्याची वेळ शिंदेंवर आली आहे की चोराच्या मनात चालणं असा प्रकार शिंदेंसोबत घडतंय। कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही हे सर्वांना चांगलं माहिती आहे। महायुतीला ठाकरे बंधूंनी चांगली स्टफ फाईट दिल्यानं भाजपसाठी मुंबईत आपला महापौर बसवणं वाटतं तेवढं सोपं राहिलं नाही। त्यांना शिंदेंसोबत अनेक बाबींमध्ये सेटलमेंट करावीच लागणार आहे। शिंदेंनी ठाणे मनपात एक हाती सत्ता मिळवली, त्या ठिकाणी त्यांना भाजपची आवश्यकता नाही। जर मुंबईत अवघ्या 29 जागा मिळवून शिंदेंना महापौर पदाची स्वप्न पडत असतील तर ठाण्यात देखील त्यांना एक हाती सत्ता असताना महापौर पद भाजपसोबत वाटून घ्यावं लागू शकतं, किंबहुना भाजपकडून तशी मागणी सुद्धा होऊ शकते। भाजपसोबत शिंदेंना डील करताना पोळी शेकताना आपले हात भाजणार नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवावंच लागणार आहे। राज्याची सत्ता एकीकडे आणि मुंबई महापालिकेचं सत्ताकारण एकीकडे, यावरून तुम्ही मुंबईचं महत्त्व राज्यासह देशात किती मोठं आहे याचा अंदाज लावू शकता। उद्धव ठाकरेंच्या हातातील 25 वर्षांची सत्ता खिचून आणण्यात भाजपला यश आलंय, परंतु सत्तेचा दंडक अजूनही भाजपकडे पूर्णपणे झुकलेला नाही। सध्याच्या राजकीय घडामोडींवरून हे स्पष्ट दिसतंय। मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांचे निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईचं वातावरण गरम करून मुख्यमंत्री फडणवीस दावोसची गुलाबी थंडी अनुभवायला निघून गेले। इकडे मात्र एकनाथ शिंदेंनी मुंबईतील आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पळवापळवी सुरू करून घोडेबाजार होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन त्यांना हॉटेलात ठेवलंय। आता एकनाथ शिंदेंना हे हॉटेल पॉलिटिक्स काही नवं नाहीये। 2022 साली 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाऊन ठाकरेंची हवा टाईट करणारे शिंदे आज पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स करताना दिसतात, परंतु यावेळी त्यांच्या टार्गेटवर ठाकरे नाही तर भाजप आहे। महायुतीत लढून भाजप 89, शिंदे गटाला अवघ्या 29 जागा मिळाल्या। बहुमताचा आकडा 114 असला तरी महायुतीला 118 जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले। एकीकडे मुंबईतील 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता नेस्तानाबूत करत महायुतीने एक हाती विजय मिळवला असला तरी तसा आनंद किंवा सेलिब्रेशन दोन्ही पक्षांमध्ये झालेलं दिसून येत नाही। मुंबई महानगरपालिकेचा कल समोर येत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस एकट्यानेच विजयी भाषण ठोकत महायुतीचा डंका वाजवला। शिंदेंचा अब्सेंटी हे सांगून देत होती की आपलं आणि एकनाथ शिंदेंचं बोलणं झालंय पण पटत नाहीये। त्यांनी मला व मी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी न विसरता आवर्जून सांगितलं, परंतु याऐवजी दोघांनी विजयाचा एकमेकांना पेढा भरवून संयुक्त आनंद साजरा केला असला तरी महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचं चित्र अधिक स्पष्टपणे गेलं असतं असं मत राजकीय वर्तुळात निर्माण झालंय। बरं, दुसरीकडे निकाल स्पष्ट होत नाही तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील आपल्या 29 नगरसेवकांची लफवाछफवी सुरू झाल्याचं दिसून आलंय। भाजपला एकट्याला महापालिकेत बहुमत नसल्यानं आपणच किंगमेकर असल्याचं शिंदेंना पक्क ठाऊक आहे। त्यामुळे आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवून शिंदेंनी दबावाचं राजकारण सुरू केलंय। मुंबई पालिकेत आपल्या पक्षाला 2.5 वर्ष महापौरपद मिळावं असा अट्टहास शिंदेंनी धरल्याचं सांगण्यात येतंय। दुसरीकडे भाजप श्रेष्ठी मात्र या गोष्टींवरती राजी होण्यास तयार नाहीयेत। जे 2019 साली उद्धव ठाकरेंनी केलं तेच आज शिंदे भाजप सोबत करू पाहतायत।
भाजप विजयी रथ 89 वर अडल्यामुळे भाजप समोर पेच निर्माण झालाय। सत्तेसाठी आवश्यक 114 जागांचा मॅजिकल आकडा गाठायचा झाल्यास त्यांना शिंदेची आवश्यकता भासणार आहे व हेच नेमकं शिंदेंनी हरलंय। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या राज्यातील नेत्यांसोबतच दिल्लीतील हायकमांड देखील शिंदेच्या मागणीकडे गांभीर्यानं बघायला तयार नाहीये। शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजपचे 106 आमदार असूनही एकनाथ शिंदेंना ऐनवेळी मुख्यमंत्री करून भाजपनं त्यांना बंडाचं बक्षीस दिलं होतं। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या। शिंदेंना अवघ्या 40 आमदारांवर मुख्यमंत्रीपद देणं हे भाजप कार्यकर्त्यांना अजूनही रुचत नाहीये। आता पुन्हा 89 नगरसेवक असून अवघ्या 29 नगरसेवक असलेल्या शिंदे सेनेला महापौरपद देणं म्हणजे भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यासारखंच असल्याचं मत स्थानिक नेत्यांसह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं आहे। त्यातल्या त्यात ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवून भाजपला पहिल्यांदा आपला महापौर बसवण्याची संधी प्राप्त झाली आहे। भाजप ही दवडणार नाही हे नक्की। हे सगळं सुरू असताना खासदार संजय राऊत वेगळी समीकरणं मांडत आगीत आणखी तेल ओततायत। राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो असं बोललं जात आहे। त्यामुळे राऊतांनी शिंदेंना डिवचण्याचा यातून प्रयत्नही केलाय। अगदी नेमक्या भाषेत सांगायचं तर पदर ढळला की ऑफर येतात, त्याप्रमाणे सध्या ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचं सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेल्यानंतर संजय राऊत यांनी केलेलं ट्विट सध्या खूपच चर्चेत आहे। त्यांनी फडणवीस यांना दिल्लीतील भावी सर्वोच्च नेते म्हणून राजकारणाला हवा दिली आहे। फडणवीसांचं राज्यात खरे किंग असल्याचं सांगत जवळपास एक बॉल फेकलाय। त्यामुळे ठाकरे गट आता त्यांच्याशी जुळवून घेत असल्याच्या राऊतांच्या ट्विटवरून दिसून येत आहे। शिंदेंना आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवायची मुळात वेळच का आली? चोराच्या मनात चांदणं म्हणतात तोच हा प्रकार आहे का? बरं, जो डाव शिंदे आता 2022ला ठाकरेंवरती खेळले होते तोच डाव फडणवीसांवरती खेळण्याचा प्रयत्न करतायत का? ज्या खेळाचे रूल 2022ला बनवणारी फडणवीस होती त्या सगळ्या गुवाहाटी, गोवा, सुरत या सगळ्या नियोजनामागे भाजप होतं, फडणवीस होते। जिथे वेश बदलून स्ट्रॅटर्जी आखल्या गेल्या होत्या, आता तेच खेळ, त्याच खेळाचे नियम सगळे शिंदे लावतायत का? ते स्वतः रूल बदलतायत का? फडणवीसांनी उभा केलेला शिवसेनेचा स्वतंत्र एकनाथ आज फडणवीसांवरतीच भारी पडणार आहे का? असे अनेक प्रश्न तयार झाले। आता या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची ठरली तर आणखी खोलात जाऊन खेळावं लागणार आहे। पण एक तर आहे, एकट्या मुंबईसाठी शिंदेंना भाजप सोबत पंगा परवडणाराही नाहीये। जेवढं ताणता येईल तेवढं ताणतील, पण तुटेपर्यंत ताणू शकत नाही। कारण एक मुंबई तर ते आपल्या ताब्यामध्ये घेतील, पण मग राज्यातील सत्ता आणि इतर अनेक सत्ता त्यांना त्यासाठी पणाला लावावं लागतील। किंवा मग असं म्हणता येईल की शिंदे 2 दगडींवर पाय ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये पाय फाकून पडतीलही। या सगळ्या घडामोडींकडे कसं तुम्ही पाहतायत? शिंदे जो डाव खेळू पाहतायत त्याचे फडणवीस पहिले चाणक्य होते। आता तेच रूल, तेच नियम बदलत शिंदे त्याचे चाणक्य बनतायत का? याचे परिणाम काय असू शकतात? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।